नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी आषाढ अमावस्या ही 12 ऑगस्टला साजरी केला जाणार आहे. यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्याचे पहाटा असं म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज अमावस्याच्या दिवशी पृथ्वीवर येतात, जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे. असं परिस्थितीत जेव्हा ते परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावला जातात, जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघावे. यामुळे अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात. गरुड पुराणानुसार जे व्यक्ती आषाढ अमावस्याचा व्रत करतं तसेच पूजाविधी दान करतं त्यांच्या सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्त मिळत असतं. या दिवशी पूर्ण श्रद्धा, कर्म आणि शिवपूजनच्या विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिवांच्या पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छा सिद्धी देखील होत असतं. या दिवशी दान धर्म करणे व पवित्र नदीत स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं. याच्यासोबतच आषाढ अमावस्याला गोरगरिबांना किंवा ब्राह्मणांना दान केल्याने पापापासून मुक्त मिळत असतं. आषाढी अमावस्याला घरात तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा. जे तुम्हाला योग्य वाटेल ते दिवा तुम्ही लावू शकता. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि दिवा लावा. जलपूजन करताना नदीत 5 लाल फुले आणि 5 दिवे वाहता पाण्यात सोडा. यावेळी कन्यापूजन घरात कमीत कमी 9 मुलींना जीव घाला. पितृस्तोत्राच्या पठण करणं देखील शुभ मानलं जातं. या दिवशी केस कापणे, नख कापणे, झाडू खरेदी करणे टाळावे. तसेच या दिवशी कुत्र्यांना भाकरी खाऊ घालावी. यामुळे कोणत्याही प्रकारच्या ग्रहदोष नाहीसे होतं. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होत असतं. या दिवशी माशांना पिठांच्या गोळे करून खायला दिला जातात. तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप हे केला जातं. या पवित्र दिवशी पितरांना तर्पण देतं पूर्वज नैवेद्य दाखवलं जातं. असं केल्याने पितृ प्रसन्न होतात. तसेच या दिवशी एखादी नवीन झाड लावायच्या सुद्धा विशेष महत्त्वही दिलं जातं. हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळत असतं. दीप अमावस्याच्या दिवशी घरातली सर्व दिव्यांच्या पूजा केलं जातं. कणकेचा दिवा प्रज्वलित करून त्यांच्या नैवेद्य दाखवलं जातं. आपल्याकडे प्रत्येक पूजा किंवा व्रताच्या दिवशी कहाणी वाचली जातं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून दीप अमावस्याच्या दिवशी ही दिव्यांच्या कहाणी निश्चितपणे ऐकायचे आहे. केवळ हे श्रवण केल्याने सुद्धा आपल्यावर दिव्यांची कृपा होईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहील. धार्मिक दृष्टी हा दिवशी अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केला जातं आणि म्हणूनच दीप अमावस्याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांना कधीही कोणत्याही प्रकारच्या वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांची आयुष्यामध्ये असणारे सर्व अडचणी, दोष, विघ्न दूर होऊन त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कधी लावायचा आहे, कुठे लावायचा आहे याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन ही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका. महिलांनो, या दिवशी सकाळी घरातलं दिवे निरंजन समयी लहान स्वच्छ पुसून
ठेवणे तसेच पहाटावर मांडून त्यांची पूजा करावी. नेहमीप्रमाणे पाटाभोवती रांगोळी काढून सुवासिनी फुलांच्या त्यांच्या सजावट करावे. सर्व दिव्यामध्ये तेलवात लावून दीप प्रज्वलित करावे. अशा प्रकारे आषाढी दीप अमावस्येच्या साजरी करता येतं. तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्याच्या पूजा करायला यात हळद कुंकू अक्षदा फुले वाहून दिव्याच्या पूजा केला जातं. अनेक जण कणकेच्या उकडलेली गोड दिवे तयार करून नैवेद्य दाखवतात. सायंकाली सर्व दिव्यांच्या आरती करतात. या तर करता येतं. पण शुभम करोती हे प्रार्थना करून लहान मुलांच्या सायंकाळी ओवाळून जातात. लहान मुला ही घरातली वंशाचा दिवा असता असे मानल्या जातं. म्हणूनच या दिवशी त्यांच्या ओवाळण्यात येतं. तसेच अमावस्येच्या रात्री घरात दक्षिण दिशेला काळे तीळ ठेवणे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे असे केल्याने आपले पित्र प्रसन्न होतात. याच्याबरोबर रात्री पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्याला एक दिवा हा लावायची आहे. असा केल्यामुळे आपल्या पित्रांच्या शांती मिळत असतं. पित्रांच्या पूजा करता आपल्याला कणकेच्या किंवा ज्वारीच्या दिवा हा तयार करायची आणि हा दिवा जे आहे ते आपल्याला तयार केल्यानंतर ना त्या दिव्यामध्ये 2 वातीचे 1 वात करून आपल्याला लांब वाती टाकायची असे. तसेच मोहरीच्या किंवा तिळाच्या तेल टाकायची. असा हा दिवा जे असं आहे ना ते आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायची. असा हा दिवा दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे आपल्या पित्रांना यमसज्ञांना प्रकाशाच्या वाट मिळत असतं. तसेच या दिवेखाली जमा असणारे तिकीटकडे मुंगे दिवा खातात आणि ते पित्र होतात आणि ते सुद्धा आपल्याकडून केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्या पित्र प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात. पितृदोष दूर करण्याकरता या सर्व सेवा आणि उपाय जे आहे ते आपल्याला खूपच कारगर ठरतात. पण याच्याबरोबर दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांकरता सुद्धा काही प्रभावी उपाय हे करायचे आहे. जेव्हा आपल्या घरातली लहान मुलं अचानक आजारी पडतात, ते चिडचिड करतात, हट्टपणी करतात, त्यांना केलेले अभ्यास लक्षात राहत नाही किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही, तसं तर आपल्या घरातली वडीलधार माणूस म्हणतात की त्यांच्या नजर ही लागलेली असं शास्त्रासोबतच वास्तुशास्त्रासोबत सुद्धा नजर लागणं आणि काढणे याला महत्त्व दिलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रात नजर लागणं ही नकारात्मकता ऊर्जेच्या संबंधित आहे. आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबतच हा प्रकार घडत असतो. तुमच्या सगळ्या चांगल्या चाललेलं असतं, अचानक दिवस फिरल्यासारखे वाट लागतात. घरात सतत भांडणं होतात. अचानक घरातली सदस्य आजारी पडतात. लहान मुलं सतत चिडचिड करतात. अचानक खर्च वाढतो. शेजाऱ्यांच्या विरोधात जाणं एक प्रकारचा थकवा जाणवतात. सतत डोकं जड होतं असं जाणवतं. तर डोक्याखाली काळी वर्तुळे वाढणं, झोप उडणं, ठरलेली कामात सतत अडथळे येणं असे प्रकारचे लक्षण दिसतात. तर आपल्या मनात प्रश्न येत असतं की असं नेमकं का घडतं. तर ते बहुतेकदा वस्तुदोषामुळं किंवा नजरदोषामुळे घडू शकतं. हा उपाय आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर करायची आहे. कारण हा एक प्रकारचा उतरा नेमकी दिवस मळल्यानंतरच करायचं असतं. हा उपाय आपल्याला सायंकाळी 6 वाजेपासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करता येईल. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक कणकेचा दिवा हा तयार करायची. कारण घट्ट मळायच्या आणि याच्यासोबत यापासूनच आपल्याला एक दिवा ही तयार करून घ्यायचा आहे. आता हा दिव्यामध्ये आपल्याला रंगीचे जे वात आहे ते टाकायची आहे. आपण रंगाचे जे
कॉटन धागा असतं. बरेचदा मुलांना वाईट नजर लागली की आपण त्यांच्या हातामध्ये, पायामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधताना असताना तर ते दोरा घ्यायचे आणि यापासून आपल्याला एक वात ही तयार करायची आणि ती वात आपल्याला दिव्यामध्ये घालायची आणि ते दिव्यामध्ये आपल्याला तेल हे वापरायचे आहे. या तुम्ही रोजच्या देवपूजामध्ये जे पण तेल वापरता असतील तर ते टाकलं तरी चालणार आहे. तसेच या दिवेमध्ये आपल्याला 2 लाल मिरची टाकायची आहे आणि थोडासा पिवळी मोहरी टाकायची आहे. ह्या उपायामध्ये आपल्याला पिवळी मोहरीच्या वापरण्याच्या अजिबात पिवळी मोहरी अजिबात टाकायची नाही. काळी मोहरी पिवळी मोहरी टाका, काळी मोहरी अजिबात टाकायची नाही. आपल्याकडे असणारे जेवढं पण नकारात्मकता, वाईट नजर असेल, करणी बांध असेल तर ते दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानलं जातं. तिथे पण पूजेचं साहित्य मिळतं, तिथे तुम्हाला सहज पिवळी मोहरी ही भेटून जाणार आहे. असा हा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचे. आता आपल्याला आपल्या मुलांना पाठावर बसवायचे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळी ज्याप्रमाणे घड्याळाच्या काटा फिरतं त्याप्रमाणे गोलाकारमध्ये आपल्याला ही दिवा व जे आहे ते आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळी उतरायची. उतरताना तुम्ही ओम श्री गुरुदेव दत्ता, ओम श्री गुरु म्हणू शकता किंवा तुम्ही निवारण मंत्राचा जप केला तरी चालणार आहे. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक दिवा हा लागणार आहे. तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे 2 दिवे ते तयार करण्याकरिता एक मुलांवर उतरलेली दिवा जे आहे ना ते तुम्हाला दुसऱ्या मुलांवर उतरायच्या येणार नाही. याच्या तुम्ही विशेष काळजी ही घ्यायची आहे. एखादी मुलांवरना दिवा उतरला की आपल्याला लगेचच घराच्या बाहेर हे दिवा घेऊन जायचे आणि एखादी झाडाखाली किंवा अशा रीतीने आपल्याला ठेवायची आहे. ही त्यावर कोणाचेही पाय पडणार नाही, कारण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढा पण दोष आहेत, नकारात्मकता आहे, इडापिडी आहे ते आपण काढून टाकलेली, त्यांचा त्रास जे आहे ते दुसऱ्यांना झाली नाही पाहिजे. दीप अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या मुलांकरता दिव्यापासून उपाय किंवा सेवा करतो त्या नेहमी कारगर ठरत असतं. ह्या उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढा पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारच्या वाईट संकट सुद्धा येणार नाही. आपल्या मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलांच्या आयुष्याच्या कल्याण हो हीच मी मनामध्ये इच्छा. चला तर मग भेटूया अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.